नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवरात्र विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण जे रंग आहेत, रंगांप्रमाणे रांगोळ्या बघतो आहोत, नवरात्रीच्या रंगांप्रमाणे. तर उद्याचा जो कलर आहे बुधवारचा, तिसरी माळ आहे, उद्या तिसरा दिवस आहे नवरात्रीचा, तो आहे ब्ल्यू कलर, म्हणजे निळा कलर, रॉयल ब्ल्यू कलर. तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, दुसऱ्या दिवशीची रांगोळी आपण आदल्या दिवशी बघणार आहे. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला लवकर सकाळी रांगोळी काढण्यासाठी पटकन, म्हणजे जास्त घाई नको व्हायला, तुम्ही आदल्या दिवसात रांगोळी बघून ठेवाल, त्यासाठी मी रांगोळी आदल्या दिवशी अपलोड करत आहे. तर बघू शकता, आजच्या भागातही आपण नेहमीसारख्याच 3 रांगोळ्या बघतो आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने काढलेल्या आहे आणि कमी वेळ लागणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर आपली जी पहिली रांगोळी आजच्या भागातली, एक मोठा सर्कल काढून घेतला थोडासा जाडसर, आणि त्याला एका झाकणाच्या मदतीने आपण त्याला असा पाकळ्यांचा शेप दिलेला आहे. आणि मध्ये निळा कलर भरून घेतला आहे रांगोळी फिलरने कलर भरल्यामुळे एकसारखा कलर भरता येतो. तुम्ही बोटाच्या साहाय्याने पण भरू शकता, पण एकसारखा कलर येत नाही मग बोटाच्या साहाय्याने. आणि जे पाकळीचं वरचं टोक आहे तिथे आपण असे 2-2 मोठे मोठे टिपके काढून घेतले. आणि बघू शकता मी कशा पद्धतीने डिझाईन काढते ब्रशच्या मदतीने. तुम्ही पेनाच्या मदतीने किंवा काडीच्या मदतीने पण ते पसरवू शकता तो टिंब. प्रत्येक भागामध्ये आपण 3-3 रांगोळ्या बघतो आहोत, नवरात्र विशेष वेगवेगळ्या कलरच्या. तर त्यातली एक तरी रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करून बघत जा. आधीच्या पण रांगोळ्या तुम्हाला आवडल्याच असतील, आणि यानंतर पण खूप सुंदर सुंदर रांगोळ्या मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. अशाच जर रांगोळ्या बघायच्या असेल युनिक आणि सोप्या सुंदर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन नसेल येत, तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करू शकता. आणि जर रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. बघू शकता कशी डिझाईन मी तयार केलेली आहे. आपले जुन्याच वेगवेगळे शेप वापरून मी रांगोळी तयार केलेली आहे. आता जो मध्ये आपण प्लेन म्हणजे ठेवलं आहे कलर, तिथे तुम्ही वेगवेगळे शुभचिन्ह जसे की नवरात्रीशी रिलेटेड आहे, म्हणजे स्वस्तिक, सरस्वतीचं चिन्ह किंवा लक्ष्मीचे पावलं, असे तुम्ही काढू शकता. किंवा तुम्हाला जर एखादं फूल वगैरे काढायचं असेल तरी चालेल. असं कंपल्सरी नाही की लक्ष्मीचे पावलं वगैरेच काढलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन बदलू शकता. मी हे बघा असे लक्ष्मीचे पावलं काढलेले. आजच्या भागातली दुसरी रांगोळी आपल्याला चौकोन काढायचा आहे, त्यामुळे दोन्ही साईडला मी अशी पट्टी ठेवून घेतली, म्हणजे सरळ रेषा येतील. ओला कलर असल्यामुळे असा पटकन होत नाही, उशीर लागतो आणि जाड पण आहे कलर तो. तर तुम्हाला मी सांगते, कलर एकदम असे सॉफ्ट पाहिजे, नाही का, पटकन हातातून सुटतील असे, किंवा म्हणजे जास्त जाड नको कलर असं. आता मला या जो आपण ब्ल्यू कलरने चौकोन काढला आहे त्याच्या बाजूला अशी बॉर्डर पाहिजे होती, त्यामुळे मी अशा 2 पट्ट्या अशा अंदाजे मध्ये थोडं अंतर ठेवून व्हाईट कलर टाकून घेते. ही तुमच्यासाठी ट्रिक आहे. तुम्हाला जर अशी बॉर्डर काढायची असेल तर अशा पट्ट्या 2 साईडला 2 लावून व्यवस्थित काढता येतं. बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित दिसते ती बॉर्डर. आणि एका टूथपिकच्या मदतीने अशी डिझाईन काढून घेते ट्रायंगल. तुम्ही वेली पण काढू शकता त्याच्यावर, किंवा तुमच्या आवडीनुसार डिझाईन. निळा कलर म्हणजे शांततेचं प्रतीक आहे निळा कलर म्हणजे. आणि आपलं आकाशाचा कलर पण निळा असतो, तर त्याचं पण प्रतीक आहे निळा कलर म्हणजे. देवीच्या ज्ञानाच्या खोलीचे प्रतिनिधित्व करतो हा कलर. आपल्या झेंड्यामध्ये पण अशोक चक्र आहे, त्याचा कलरही ब्ल्यूच कलर आहे, निळा कलरच आहे. अशा पद्धतीने पावलं काढून घेतलेली आहेत. जास्त बारीक डिझाईन पण नाही, एकदम पटकन होणाऱ्या डिझाईन आहे.
तसं मी ज्या दिवशीचा कलर आहे त्या दिवशी कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक तर टाकत जाणार आहे, ज्या दिवशी जो कलर राहील त्या दिवसाच्या रांगोळीची. पण मुद्दामहून आदल्या दिवशीच मी रांगोळी अपलोड करत जाणार आहे, म्हणजे तुम्हाला तेवढा वेळ भेटेल रांगोळी बघायला. कारण की सकाळी सकाळी उठून कोणी यूट्यूब चालू करून रांगोळी बघत नाही बसणार ना. मग आदल्या दिवशी तुम्ही रांगोळी बघून ठेवत जा. तुम्हाला जर अजून रांगोळी थोडी मोठी करायची असेल तर आता जो हा मध्ये स्पेस उरला आहे कॉर्नरमध्ये, तुम्ही तिथे पण अजून काहीतरी मोठे मोठे टिपके वगैरे असे काढू शकता. पण मी सिंपल ठेवलेली रांगोळी एकदम, दिसायला पण छान वाटते. तर आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी. कलर जर सुटसुटीत असले ना, एवढा वेळ नाही लागत ती रांगोळी फिल करायला. त्यामुळेच कलर तुम्ही व्यवस्थित बघून घेत जा. ते पॅकिंगचे कलर असतात त्यामुळे आपल्याला समजत नाही. ते असे गोण्यांमध्ये वेगवेगळे भरून ठेवलेले असते बघा. आपण जेव्हा आता चालूच होईल म्हणजे नवरात्र वगैरेमध्ये कलर वगैरे विकायला येतात, ते बोटाने अशी व्यवस्थित चेक करून घ्यायची, व्यवस्थित सुटते का रांगोळी. तुम्ही जर पॅकिंगचे कलर घेतले, प्लॅस्टिकच्या ह्याच्यात असतो बघा तो सेट, ते ओलसर कलर असतात. मी पण आता परवा एक व्हाईट कलरची रांगोळी घेतली, अक्षरशः पूर्ण ओली रांगोळी होती. मग त्याला थोडी वाळत ठेवली मी आणि मग ती जरा सुकली तेव्हा जरा मला रांगोळी काढता आली. असे ब्ल्यू कलरनं आपण सर्कल काढून घेतला आणि बाजूने मोठे मोठे टिपके काढून घेतले आणि बोटाच्या साहाय्याने अशी डिझाईन करून घेणार आहे. निळ्या रंगाचं अजून एक महत्त्व म्हणजे तो दैवी ऊर्जा आणि स्थिरतेचं प्रतीक आहे आणि हा दिवस देवी चंद्रघंटा म्हणजे ज्या देवीच्या कपाळावर 10 हात आणि चंद्रकोर आहे यांना समर्पित आहे. म्हणजे तुम्हाला दुर्गे देवीचे 9 रूप माहितीच असेल, तर त्यातला तिसरा दिवस हा चंद्रघंटा देवीला समर्पित केलेला आहे. तर बघू शकता आपल्या ह्या तिन्ही रांगोळ्या काढून होत आलेल्या आहे. अशाच युनिक रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत प्रॅक्टिस करा. धन्यवाद. बाय बाय.